नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अवजार अनुदानाबाबत एकत्रित शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. विवाहित मुलगा आई वडिलांसोबत राहून शेती करत असला तरी त्याला अनुदान मिळणार की नाही याबाबत स्पष्टता नसल्यानं अनेक शेतकरी अडचणीमध्ये आले होते. आता कृषी आयुक्तालयानं विवाहित मुलांनाही अवजार अनुदानासाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय हा ठरतोय. यापूर्वी कृषी विभागाकडनं कुटुंब या संज्ञेची व्याख्या करताना आई वडील आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेली अविवाहित अपत्ये असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक विवाहित मुलंसुद्धा लग्नानंतर आई वडिलांसोबत एकत्रित राहून शेती करतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुटुंबाचा भाग मानायचं की स्वतंत्र घटक यावरनं शेतकरी तसेच क्षेत्रीय अधिकारी संभ्रमामध्ये होते. कुटुंबाकडे आधीच ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी अनुदान देताना प्राधान्य दिलं जातं. मात्र काही प्रकरणांमध्ये ट्रॅक्टर मुलाच्या नावावर तर अवजारासाठी अर्ज वडिलांच्या नावानं करण्यात येत होता. त्यामुळे अर्ज मंजुरीबाबत नेमकं काय करावं हा प्रश्न निर्माण होत होता. या गोंधळामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहिले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन कृषी आयुक्तालयानं कुटुंब या संज्ञेचा फेरआढावा घेतला. त्यानुसार आता एकत्रित कुटुंबामध्ये राहणाऱ्या विवाहित मुलाला देखील कुटुंबाच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले. परिणामी अशा कुटुंबांना अवजार अनुदान लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विवाहित मुलाला कुटुंबाचा भाग मानलं जात असलं तरी प्रत्येक प्रकरणामध्ये काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. संबंधित लाभार्थी शेतकऱ्याकडनं आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो असं नमूद करणारं प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार आहे. यासोबतच शिधापत्रिकेची प्रत किंवा इतर आवश्यक कागदपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान महाडीबीटी संकेतस्थळावरती अर्ज करताना काही शेतकऱ्यांकडनं तांत्रिक चुका होत असल्याचंही समोर आलंय. ट्रॅक्टर ट्रेलरऐवजी ट्रॅक ट्रॉली असा पर्याय चुकीने निवडण्यात येतोय. ट्रॅक ट्रॉली हे स्वयंचलित अवजार असून ट्रॅक्टर ट्रेलर हे ट्रॅक्टर चलित अवजारांच्या वर्गामध्ये मोडतं. त्यामुळे अर्ज भरताना काळजी घेण्याचं आवाहन आयुक्तालयाकडनं करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कृषी विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुटुंबातील आता विवाहित मुलाला सुद्धा त्याला अवजार घेण्याचा आणि त्यासाठी अनुदान मिळवण्याचा लाभ मिळणार आहे. तर मग यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.